अशा पद्धतीने मुख्य मंदिर आपल्याला उत्तराखंडमध्ये खूप सुंदर दिसते, खूप सुंदर। आम्ही पोचलोय श्री बद्रीनाथ भगवंताच्या मंदिरात। विकास, आज आपला काय प्लॅन आहे? कुठे जाणार आहोत आपण? आज आपण जाणार आहे श्री बद्रीनाथांचे दर्शन करायला। काय? कुठे? अरे सनसिटीच्या इकडे। सन सिटी? हा। सन सिटी आहे कुठे? आपल्या वसईमध्येच। म्हणजे वसईमध्ये भगवान बद्रीनाथांचं मंदिर आहे? हा, काय बोलतो? काही दिवस झाले ते स्थापन केलेलं आहे। मग चला, आता आम्ही जाणार आहोत त्या मंदिरात। तर वेळ वाया न घालवता आपल्या व्हिडिओला आपण पुढे सुरू करूया। पाहत राहा आपलं मराठमोळं युट्यूब चॅनल वसईकर जेतू। आपली गर्दी कशी? तर फायनली मित्रांनो, आम्ही इकडे पोहोचलेले आहेत। हे आहे श्री बद्रीनाथ भगवंतांचं मंदिर। हे बघा, अशा प्रकारे हे खूप सुंदर दिसते, खूप सुंदर। आम्ही पोचलोय श्री बद्रीनाथ भगवंताच्या मंदिरात। हे मंदिर नव्याने उभारण्यात आलेलं आहे आपल्या वसईतील सन सिटी ह्या परिसरात। तर हे बघा, इथून यायचं आहे। आम्ही इथून आलो सरळ, आणि हे बघा उजव्या हाताला हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे, जिथे आपण येऊ शकता। उत्तराखंडमध्ये असलेलं श्री बद्रीनाथ भगवंताचं मंदिर आज आपल्या वसईमध्ये हुबेहूब इथे उभारण्यात आलेलं आहे। त्याच मंदिराचा व्ह्यू आता पाहतोय, आणि हे बघा सुंदर असं नक्षीकाम। तर आता आपण जाणार आहोत मंदिरात। सकाळी दर्शनाची वेळ आहे। सकाळी 7:30 वाजल्यापासून ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत आपण या मंदिरात दर्शन करू शकता। नंतर मंदिर 1 वाजता बंद होते, आणि पुढे 4 वाजता हे मंदिर पुन्हा चालू करण्यात येते। तेव्हा तुम्ही 9 वाजेपर्यंत या मंदिरात दर्शन करण्यासाठी येऊ शकता। आणि हा बघा संध्याकाळचा नजारा। तर आम्ही संध्याकाळच्या वेळेस आलोय। तर हे बघा आपली फॅमिली सुद्धा आली। जेव्हापासून हे मंदिर सुरू झाले तेव्हापासून येण्याची इच्छा होती, आणि आज आम्ही इथे येऊन दर्शन घेतलेलं आहे। तर आपण समोर पाहतोय घास रोड, जो नालासोपारला जाण्यासाठी अत्यंत सोपा आहे। आपण तिथे निर्मळ कलम येथे जाऊ शकता। तर हा बघा, त्याच रोडच्या बाजूलाच हे मंदिर आपल्याला दिसून येईल। समोर आपल्याला आई जीवदानी मातेचं मंदिर पाहायला मिळते। जीवदंड डोंगराचं दर्शन घेतोय आपण, आणि हे बघा इथे पार्किंगची सुविधा सुद्धा आहे, जी विनामूल्य आहे। भगवान बद्रीनाथांची आरती ही दिवसातून 2 वेळा केली जाते। सकाळी 6:30 वाजता ही पहिली आरती होते, आणि 7 वाजेपर्यंत ही आरती सुरू असते। नंतर संध्याकाळी 6:30 वाजता ही आरती पुन्हा सुरू होते, आणि 7 वाजेपर्यंत चालू असते। आणि हे बद्रीनाथाचं मंदिर म्हणजे श्री विष्णुदेवांना अर्पण आहे। श्री बद्रीनाथ म्हणजेच श्री विष्णुदेव। अशा पद्धतीने मुख्य मंदिर आपल्याला उत्तराखंडमध्ये येथे आपल्याला हे मंदिर पाहायला मिळते, आणि तशाच पद्धतीचं मंदिर आज इथे वसईमध्ये सुद्धा आपण पाहू शकतो।
मंडळी इथे आपण आलात तर प्रसाद सुद्धा इथे आपण घेऊ शकता. हे बघा या ताईंकडून आपण घेऊ शकता. इथे देवाला वाहण्यासाठी हे बघा प्रसाद आहे आणि घरी घेऊन जाण्यासाठी प्रसाद आहे. आलो होतो आम्ही श्री बद्रीनाथांच्या मंदिरात. असं हे मंदिर आपण पाहतोय. हे बघा मित्रांनो, वसई स्टेशन हे अत्यंत जवळचं स्टेशन आहे या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी. तुम्ही जर का ट्रेनने प्रवास करतायत तर वसई स्टेशनला उतरल्यानंतर आपल्याला पश्चिम दिशेला यायचं आहे. थोडं पुढे तुम्हाला रिक्षा मिळून जातील. तेथून आपण रिक्षाने शेअरिंग किंवा अथवा प्रायव्हेट भाडं देऊन तुम्ही या मंदिरापर्यंत पोहोचू शकता. आणि जर आपल्याजवळ स्वतःचं वाहन असेल तर तुम्ही गुगल मॅपच्या द्वारे या मंदिरापर्यंत पोहोचू शकता. तर मित्रांनो, आताच आम्ही श्री बद्रीनाथांचं दर्शन घेतलेलं आहे. खूप छान वाटलं. खूप सुंदर मंदिर आहे बघा. तुम्ही पाहताय आमच्या मागे. तुम्ही सुद्धा या मंदिरात येऊ शकता. छान असं ठिकाण आहे हे. सन सिटी येथे हे मंदिर नव्याने उभारण्यात आलेलं आहे आणि सुरू झाल्यापासून इथे येण्याची खूप इच्छा होती, ती आज पूर्ण झाली. तर आपल्यासोबत आपली फॅमिली आहे. तर एकांश आणि हेमंगिनीसुद्धा इथे येऊन आज भगवंताचं दर्शन घेतलेलं. कसं वाटलं तुम्हाला? मस्त मस्त. मला खूप कधीपासून इच्छा होती जाऊ जाऊ जाऊ, आज ती इच्छा पूर्ण झाली. तर तुम्ही सुद्धा या. आणि वसई स्टेशनपासून अगदी जवळच आहे. रिक्षाने सुद्धा तुम्ही येऊ शकता. आणि इथे सनसिटीला येण्यासाठी महानगरपालिकेच्या वेळेनुसार बससुद्धा असतात. तर आता आम्ही इथे थांबतोय. पुन्हा नव्याने आपण नवीन भागात भेटूया. तोपर्यंत एकांश